एकूण 596। हा विजय खरं तर बबनदादांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे। मी आधीही सांगितलं होतं, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। कोणी काही जरी चर्चा करत असेल तर आजचा निकाल हे स्पष्ट सांगतो की ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती आणि एवढी विभागणी फक्त त्यांच्याच नाही, आमच्याही मतात खूप झालेली आहे। उलट एकाच एक लढत अजून जोरदार झाली असती, मजा आली असती, पण विभागणी होऊन सुद्धा एवढं 37,000चं लीड मिळणं काही सोपं नव्हतं। 100% कसं असतं या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण जर श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर श्रीगोंद्यात कोणतीही लाट चालत नाही। म्हणजे आता जर लाडक्या बहिणीचा इफेक्ट असता तर कमीत कमी 50-60 हजाराच्या पुढे ही सीट जायला पाहिजे होती। आणि तेच जर तुम्ही पाहिलं मागे 2014ला मोदींची लाट होती, त्यावेळेस आम्हाला पराभव पत्करावा लागला होता। 2019ला पवार साहेबांची लाट होती, त्यावेळेस घासून निवडणूक झाली होती। 1980ला त्यावेळेस इंदिरा गांधींची लाट होती, तरी बबनदादांचा विजय झाला होता। 1990ला व्हीपी सिंगांची लाट होती, तरी सुद्धा आमचा एकदम 800 मतावरती विजय झाला होता। त्यामुळे श्रीगोंद्यात कसली लाट चालत नाही। श्रीगोंद्यातली जनता ही सुज्ञ आहे आणि ती सुज्ञपणेच निर्णय घेत असते। इथे लाट चालत नाही, श्रीगोंद्यात कसली लाट चालत नाही। आणि श्रीगोंद्यात ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती, ही काय कोणत्या लाटेची निवडणूक नव्हती। ही निवडणूक 100% बबनदादांचीच होती, कारण बबनदादांसाठीच लोकांनी मतदान केलं याची आम्हाला ज्ञात, आम्ही या बाबतीत ज्ञात आहोत आणि याची जाणीव सुद्धा आम्हाला आहे। मी सांगितलं ना, विजयाला कसं असतं, शिलेदार आणि काय असतात। सगळ्यात महत्वाचं बबनदादा आणि सर्व कार्यकर्ते, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, आमचे तरुण कार्यकर्ते आहेत। त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्ते आणि जनता यांनी हातात घेतलेली निवडणूक होती।